या आता मागे जाऊया भाऊ, इकडून मागे जाता येईल ना आपल्याला? हा असंच जाऊ. हा भाऊला माहित असेल. हा वास येत चालत सेट नाही फक्त दिसायला अशी पूर्ण. सरळ पुढे चालत. हे आपलं ऑल स्पाइस. ऑल स्पाइस. हा हा हो हो. हे बघा इथून इथून हे बघा इकडे सगळं इकडे. हरियाली के लिए बहुत अच्छा है. छान बनवलं ना. हो ना.
लोकेशन टाकलेलं ग्रुपवर म्हणून त्यांना. ऐकणार नाही. एकदा सगळं बघून घ्या मॅडम सगळेजण, नंतर आपण गप्पा मारू. तिकडे राऊंड करून आपण सगळ्याशी चर्चा करू. हा एकदम मस्त. त्याचं काय करावं. हा 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 15चं घर. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि झालेलं ते बरेचसं झालेलं आहे. वा वा. वा क्या बात. मला माझा एक अनुभव आहे की जे निसर्गाच्या म्हणजे बागेमध्ये जे रमतात ना ते एव्हरग्रीन दिवसभर राहतात. माझा वैयक्तिक अनुभव आहे. सकाळी तुम्ही किती जरी दिवसभर पळत असले तरी एनर्जी ही तेवढीच राहते. म्हणून सकाळीच भेटू आमची भाऊची आमची बरोबर 6-6:30 भेटू. हा म्हणजे आपल्याला एक दिवस भाऊंच्या कॉलेजला पण भेट द्यायची. त्यांचं फार्म कॉलेज पण आहे, ऍग्रिकल्चर कॉलेज पण आहे आणि तिथे भरपूर बऱ्याचशा गोष्टी त्याचा म्हणजे डेअरी फार्म पण आहे. तर एक दिवस आपण तिकडे पण भेट देऊया सगळेजण पाथरीला. ड्राइव लेके हो त्यांनी दिलेलं मला प्लॉट. माझ्याकडे गांडूळ काय इन्फेक्शन झालं त्यांना काय वांडे गांडूळ नाही गांडूळ तयार होते कुठे भेटले.
ते फुलंब्रीला मिळतात ना, ते शेतकऱ्याकडे मिळतात बऱ्याचशा किलोने मिळतात 400 रुपये. हा एवढे महाग मिळतात नाही नाही संदर्भात तुम्ही माहिती द्या सगळ्यांना की तुम्ही कसं तयार केलंय पालापाचोळ्याच्या सगळ्याचं. पहिले मला आत्यांनीच शिकवलेलं आहे की कसं खत बनवायचं, किचन खत कसं बनवायचं. येस. मग आम्ही काय करायचो, मी ड्रम आणले, त्याला मी ते होल पाडून घेतले पूर्ण. म्हणजे आत्यांनी मला कॉलेजमध्ये करून दाखवलं, मी ते घरी येऊन केलं. या काय खरंच आहे. आणि मग मी काय, त्यांनी किचनचं सांगितलं होतं मला, मी पूर्ण किचन ते टाकायचे वेस्ट. माझ्याकडे आमच्याकडे म्हणजे पहिल्यापासून सवय, मला कळतं कसं आई किचन मध्ये वेगळीच डस्टबिन ठेवते आणि आपली डस्टबिन म्हणजे आमच्याकडे मला कळतं तसं हे सगळं सॅग्रिगेट होतं पहिल्यापासून, ओला सुका सगळं. मग ते किचनचं आम्ही फक्त इकडे टाकायचे, त्या गाडीत टाकायचे, त्याच्यात टाकून माती टाकून त्यांनी मला काय ताक पण टाकायला लावलं. आणि ते गुळवालं ना, ते मात्र मला पात्रीतून 5-5 लिटर येतं त्या लोकांकडून, ते बनवलेलं असतं त्यांच्याकडे. काय म्हणतात, जीवामृत. ते जीवामृत आणून त्याच्यात टाकून माती टाकून मिक्स करा, ते सगळं प्रकार केला आम्ही. आणि स्टार्टिंगला ते केलं, पण आता काय झालं, बऱ्याच दिवसानंतर ते वास येतो, घाण येतं ना, ते खूप खाली किडे पण होतात. मग मी ते सोडून दिलं. माझ्याकडे एवढा पालापाचोळा पडतो ना, लिंबाचा इतका पाला पडतो, या सगळा गोळा पोत्यांमध्ये करतात इथे सगळे गोण्यामध्ये, आणि मग तो त्या ड्रम्स मध्ये जातो. मग माती आणि तो पालापाचोळा आणि पाणी टाकून आम्ही फक्त त्याला वाळवून ओलं करून वाळवून ते प्रकारनी सगळा खत बनतो. आता काल परवाच मी त्याला जेव्हा हलवलं, तेव्हा खाली खूप फाईन माती पडली, एकदम खूप छान. हा, आणि मग ती उकरून टाकते. तसं माझं हे पूर्ण गार्डनिंगचं साखलावाल्यांना दिलेलं आहे मेंटेनन्स. ते कटिंग वगैरे करायला इतका आपल्याला वेळ नसतो की आपण पूर्ण प्रॉपर लक्ष देऊ. मग ते 15 दिवसातून येतात, ते कटिंग वगैरे करून देतात. पण त्यांनी ना कटिंग म्हणजे असं, मी त्यांना नेहमी माझं त्यांचं भांडण चालतं, खूप भांडण चालतं त्यांचं मला, कारण ते त्यांच्याकडे येणारा जो स्टाफ आहे ना, कसंही कट करून, त्यांना कट करणं म्हणजे बागकाम केल्यासारखं, कटिंग केल्यासारखं. कटिंग वाल्याला केस कमी करून टाका म्हणलं की सगळं कमी करून टाकतो, तसा प्रकार. मला पहिले 2-4 दिवस सगळं बघत राहून मला तो आमचा नवीन मला सगळ्या सूचना द्याव्या लागतात. या झाडाला असं सांग, त्याला तसं सांग, त्याला तसं सांग, मग कुठं ते थोडंसं माझ्या पद्धतीने. म्हणून माझी बऱ्यापैकी बांबूचे ना, मला काय पाहिजे, खालून दाट पाहिजे. मला उंच वाढवण्यात इंटरेस्ट नाही, मला ते दाट करायला पाहिजे. ते काय करतात, खालचीच कट करून वरतीच वाढत चालले. म्हणून मग मी त्याच्यासाठी आता पाम आणले की थोडं ग्रीन दिसायला पाहिजे. मला ते सोनचाफ्याचा जो वेल केला ना तुम्ही, तो फार सगळ्यांना आवडलेला आहे. मधुमाल नाही, सोनचाफा, हिरवा सोनचाफा, हिरवा सोनचाफा. म्हणजे झाडाला, कारण काय होतं, सोनचाफ्याचं झाड एकदम वर जातं, त्याचे फुलं सुद्धा काढता येत नाही. तसं वाकवलं तुम्ही, त्याला मूड केलं तर हा कंपाऊंड वॉल पूर्ण सोनचाफा. आता आपण आधी गच्चीवर जाऊन येऊ आपण. यांचे आजोबा वडील वगैरे सगळे पैलवान, हे ऑल इंडियात एक चॅम्पियन यांचा भाऊ होता. आम्ही पण रेस्टॉरंट, आमचं गाव पूर्ण रेस्टॉरंट. आमच्या वेळेस सगळ्या जातीचे, ब्राह्मणाचे पुरुष कुस्त्या खेळायचे, मारवाड्याचे खेळायचे, सगळ्या खेळायचे, कबड्डी खेळायचे, सगळं खेळायचे. या 15-20 वर्षात ते बंद झालं आणि आमच्याही लोकांचं बंद झालं. हल्ली माझे काका मोठे पैलवान, त्याला अशी धडक हलायचं, बापरे, हलायचं असं गावाकडे. आणि ते विहिरी असं ना, पाणी काढायचं एका झटक्यात वर काढून धरून असं. म्हणजे किती ताकद होती त्या काळात. त्यावेळेस काही नव्हतं. आणि आमच्याकडे पंडितजी आले, लाल बहादूर शास्त्री आले, हो, राजेंद्र प्रसाद आले.
आमच्या काकांनी काय करावं, एकदा ते नेहरू आल्यावर त्याला धरलं असं बाकी आणि 400 वर नंतर राष्ट्रपती आले. राजा कारण अंगावर काही नाही, नुसतं अर्धवट धोतर, कच्चा अरे ढिल्ला राजा दिसतो काही म्हणजे आमच्या रस्त्यावर हो अजेंडा रोड त्यावेळेस अजेंडाला जायचं सगळे तेव्हा तुम्ही नाव आले कशी सगळे अजेंडा, त्यामुळं सगळ्याची आम्ही लहान लहान चौथीला जय म्हणा ट्रेन पकडून ठेवायची, अशी ट्रेन पकडून ठेवायचे मागून, बापरे जाऊ त्याची काही करायचे तेव्हा. कॉलेजचं फार गाजवलेलं पत्रिका गँग म्हणली आपला विषय कोणाची पण यायची नाही तर पुढे बादमध्ये पण आम्ही चांगलं ठेवलं होतं. फक्त अन्यायाच्या विरोधात लढतो. येस येस. आमच्या कॉलेजला आम्ही गेल्यानंतर मुली वाढायला लागल्या, मुसलमानाच्या मुली देखील देवगिरी कॉलेजला यायला लागल्या, कारण की तिथं चौरा आमच्या याच्यात कोणी मुलीला छेडलं की त्याचा निकालच लागला असं आहे. त्यामुळे आम्ही चढलं तर आमचे काका रनर पण होते. आई कुठे औषध लागायचं तिचं ते सकाळचं ना हो दूध येतं. दूध येतं. तिथून पळत द्यायचे आमच्या गावात आणि इथून औषध आईची ओळख होईल ना जाताना, हा, मी बघते तिचं आणि ते दुधाची गडबड असते. गाडी बरोबर झालं ना जाताना एकदा ओळख. निजामाला त्यांनी खांद्यावर घेऊन फिरवलं. कोणाला निजामाला त्यांच्याकडे कडे होते चांदीचे, त्या निजामाने दिले. एक बिल्ला पण आहे आपल्याकडे, खूप हेवी आहे आणि बसा इथे लावायचा ते एवढा हेवी एकदम असं एवढा मोठा. त्यांना दिले होते. आता ते पळायचे ना, ते गाडी निजामाच्या गाडी बरोबर पळालं आणि पुढे त्यावेळेस गाड्याची वेग नव्हती, पुढे निघून आमचं चाऊस भाव्या हुंगा तिच्या गाड्या हुंगी, तर त्याला माहिती तिथं हरणं खूप होतं. एक हरण दाखवून कोणतं हरण पाहिजे आणि आम्ही 6 मैल पळत जाऊन ते जिवंत पकडून त्यांच्या ना बॉडीचा स्टडी करायला पाहिजे होता त्यावेळेस. नाही ते आपल्याकडे ना एक पुस्तक आहे ना की कुठलं पुस्तक आहे त्याच्यात भारतातले सगळे पहिलवानाचं नाव आहे. नाही भारतातल्या सगळे हुजू इंडिया हुजू कुठलं माझ्याकडे आहे ते पुस्तक की सगळे असे जे लोक आहे ना त्यांच्याबद्दल इंडियाज हुजू मध्ये आहे. त्याच्यात पप्पांच्या काकाचं आणि गंगा भाऊचं पण नाव आहे त्याच्यामध्ये, गंगा भाऊचं पण नाव आहे त्याच्यामध्ये इंडिया हुजू मध्ये. पाथरीकर आता झालो जरा शांत पुन्हा घरातून आलो ना आपण, बाहेर काढायला पाहिजे. कॉम्बिनेशन हे ते आपला दिसतोय सीता हेल्कोनिया, पिवळ्या कलरचं आहे ते, पिवळ्या कलरचं आहे ते. सांगतील ना, त्या सांगतील ना आता. एकदा बघून घ्या मग सांगतील ते. तुम्ही सिमेंटची घाण झालं सगळं बाबूचंदचं इकडे ऐका ना काय म्हणतात ते, बकरीचे लेंड्याचं.
कुछ नहीं हुआ। फिर मैंने उसके लिए ना एक साथी लाया ऑलरेडी। हाँ जसं ते आणलं ते ह्याला समजायला पडेल। आणि सोबत चालतो का? मी ते रिकाम्या जागेत लावते कारण खूप लागतं ना आपल्याला लावायचं। हो ना, ते पण म्हणजे कधी कधी काय होतं की ते त्याच्यासोबत जर का चाललं तर खूप चांगलं वाटतं। कधी कधी त्याचा ॲलोवेरावरून कळत असेल की ह्याच्यात किती चांगलं पाणी गेलेलं की ॲलोवेरा। येस येस पण मॅडम साफ्याच्या झाडाला अंजीर लागला असं हा मागे जाऊन पाहिलं। कटिंग केलं त्याची कटिंग केलं म्हणजे पण आयडिया कढी पिकलेले होते ना किती असं आपल्याकडे भरपूर। ती एक मला कमाल फार दिसली तिथे। पेरू बघितलं का? पेरूच आहे ना? हा सगळं वरच गेले फांद्या पण लिलीच आहे वेगळंच आहे खूप सुंदर। जे खाली लिली पाहिजे लिलीचे पण व्हाईट स्पायडर लिली। जब से लाया तब से हम अमरूद ही आ रहा है उसको छोटा को तब से। पण हे मोठं होतं का? हो गुलाबी आकून। नाही तायवान वाला आहे माझ्याकडे जमिनीत लावलेलं। मॅडम तुम्ही कुंडी कशी भरतात ते पण सांगा ना। कुंडी कशी भरतात? उधर इतने अमरूद आते हैं। अपने हॉबी के लिए आते हो, बट द थिंग इज कि 1 साल हो गया है कि हम लोग ये कर रहे हैं। आई फाइंड दैट कि किसी को भी घर जाने के बाद में रिग्रेट नहीं है कि हमने एक सुबह बहुत अच्छी बिताई है। तो मुझे ऐसे लगता है कि अगर हम इस तरीके से और लोगों को जोड़ रहे हैं तो सबसे पहले तो आप देखिए कि किसी भी घर में जहाँ हम जाते हैं तो कैन वी ऐड मोर हैप्पीनेस। थैंक यू वेरी मच टू मैम एंड सर कि आप लोगों ने आज हम लोगों को अपना समय दिया है और अपने घर में बुलाया है। सुबह सुबह संडे मॉर्निंग बुला लेना भी बहुत ही इम्पोर्टेंट है। जैसे सर ने बताया वैसे हम शेड्यूल्स रखेंगे ही। 8:30 वी आर गोइंग टू क्लोज। 8:25 नाउ शिल्पा हैज टेकन अप कि शिल्पा विल बी टेलिंग पीपल। 8 बज गए हैं, 8:15 बज गए हैं। शिल्पा मैडम कब आया आज? और वाइंड अप कितने बजे आया आज शिल्पा खुद कितने बजे आया आज? मी तिला सांगितलं होतं मी ऐन वेळेला आंटीला घेऊन आली। हाँ नहीं चल थैंक यू। और एक बात है कि आप लोग लोकेशन ना पहले एड्रेस और लोकेशन खुद समझ लीजिए। आपको जरूरत नहीं पड़ेगा। जैसे अपन लोग ना बहुत ही स्क्रॉल कर देते हैं, इसीलिए मैंने गणेश सर को भी रिक्वेस्ट किया है कि मैसेज छोटा डालिए। हम लोग ऐसा करेंगे कि थर्सडे इवनिंग फ्राइडे तक गुरुवार इस मैसेज को मैं पिन कर दूंगी। आप लोग कुछ भी नया डालिए लेकिन पिन मैसेज देख लीजिएगा ताकि आपको समझ में आ जाए कि हमको कहाँ जाना है। लोकेशन हम लोग फिर से एक बार संडे मॉर्निंग फिर से 6:45 बजे शेयर कर देंगे। आप लोग कोशिश करिए कि 7 बजे तक के आप पहुंच ही जाएं। 7:05 7:10 के बाद में प्लीज गणेश जी को किसी और को होस्ट को कॉल मत करिए। आप खुद ढूंढ लीजिए। फिर अगर आप आना चाहते हैं तो आप खुद ढूंढ लीजिए। अब दूसरा ऐसे है कि वी आर प्लानिंग, हम लोगों को एक एक्सपर्ट मिला है। मैं काफी दिनों से बॉन्साई का एक एक्सपर्ट ढूंढ रही हूँ ताकि हम लोग बॉन्साई सीख सके। एंड ये जो है एक मिस्टर उल्लास परब करके मिले हैं जो महाराष्ट्र में नोन है, जिनको बहुत अच्छे अवार्ड्स मिले हैं। खुद का एक बॉन्साई का नर्सरी उन्होंने सिंधुदुर्ग में बनाया है।
पुणे में उनके 10 से ज्यादा वर्कशॉप्स हुए हैं। उनकी वर्कशॉप को 4 से 5 घंटे लगते हैं। वो उसके साथ एक किट भी लेके आते हैं जिसमें वो हर प्रूनिंग आइटम, बॉन्साई प्लांट्स, पॉट्स एंड एवरीथिंग दे ब्रिंग। लेकिन मैंने उनको मना किया है कि जिनको चाहिए वो लोग ले लेंगे, आप 2500 रुपये नहीं रख सकते हो। मतलब उनका जो वर्कशॉप का रेट है दैट इज 2500 रुपीज पर पर्सन। तो वी आर थिंकिंग दैट कि हम 2500 रुपये नहीं देंगे। जिनको चाहिए वो लोग अपने किट्स ले सकते हैं। अगर आप चाहते हैं तो जो किट का कीमत है वो ले लेंगे। हम लोग उसको देख रहे हैं कि नॉन प्रॉफिट शायद हमको उसको 1000 रुपीज तक के जाना पड़ेगा, क्योंकि हम वर्कशॉप ऐसे प्लान कर रहे हैं कि इट विल स्टार्ट एट 9:30-10, 15 मिनट इनॉग्रेशन एंड फॉर्मल करना ही पड़ता है, एंड देन वील एंड इट बाय 5। तो उसमें 2 चीजें करेंगे कि एक से बॉन्साई बहुत ज्यादा हो जाएगा। तो जैसे मैंने आपको बोला था कि बुरांडे सर का हम एक किती फ्रिक्वेन्सीने देतात, फर्टिलायझर काय आहे आणि पॉटिंग कसं करतात, पॉट कशी भरतात। आणि एक महत्वाचं माझं एक आहे की मला ते गांडुळाचे स्पोर्स पाहिजे, तर ऍक्च्युअल लोकेशन मी कुठे फाइंड करू? ते आपण स्पेसिफिक झाला, आपण तुम्हाला गांडुळाचं पुट इट ऑन ग्रुप मिनिटात मी तुमचं काम करू, एवढं झालं की आपण तुमचं जायला लागले की आपण हेडगेवार मध्ये आज संध्याकाळी एक हरित संगम ठेवलेला आहे। इसमें सबसे ज्यादा इम्पोर्टेंट जो ई कचरा और इको पूर्णम है उसके बारे में बहुत ही अच्छा इन्फॉर्मेशन रहेगा। इस बार उन लोगों ने 85 जगह पे काम किया है। और हरित संगम इसलिए इम्पोर्टेंट है क्योंकि अभी मैं एक अखिल भारतीय बैठक में जाके आई हूँ, जिसमें से बहुत सारी इन्फॉर्मेशन बहुत अच्छा सब लेके आई हूँ। मैम आपके लिए भी जब मैं यहाँ हूँ, आई मेट लाइफ मिशन ऑफ इंडिया, जो पीएम का एक पोर्टल है, 21 में उसको इनॉग्रेट किया है, उसके डायरेक्टर से और उसके डीजी दोनों से मिलना हुआ है। अगर आप चाहती हैं कि आपके कैंपस में ऐसा कुछ काम हो तो आई कैन लिंक इन। आई एम लुकिंग फॉरवर्ड। उसके साथ में वी ऑल्सो हैव एक प्रोग्राम जिसमें बच्चों के अवेयरनेस के लिए मैं काफी दिनों से बोल रही हूँ। तो एक बहुत अच्छा ऑनलाइन प्रोग्राम पता चला है जिसमें हम पैन इंडिया एक्सपर्ट्स को जोड़ेंगे। 10 हफ्तों का ये प्लान है, 1 घंटा हर हफ्ते में, लेकिन उसमें बहुत ही अच्छे बच्चों को एनवायरमेंटल अवेयरनेस के लिए हम प्रोग्राम्स क्रिएट कर सकते हैं। अगर आपका कैंपस इंटरेस्टेड है तो आई एम ऑल्सो लाइक जाधव सर का भी कैंपस इज वेरी मच इंटरेस्टेड। इनफैक्ट इन लोगों का कैंपस इज ऑल्सो इंटरेस्टेड। सो वी कैन मेक अ मिक्स ऑफ समवेयर 40-50 कॉलेजेस टुगेदर एंड देन वी कैन वर्क इट आउट दैट हाउ कैन वी प्लान इट अप। सो प्लीज लिंक इन। आई माझी शवात्रीकर, तिच्या नावानीच आमचं तुम्ही विचारलं ना काय नावानी कॉलेज आहे, तर आमचं जे फार्मसी कॉलेज आहे ते उषा द्वारकादास पात्रीकर बी फार्मसी आणि डी फार्मसी आहे। तर ती स्वतःच पहिले प्रिन्सिपल पण होती, आता डीएडची आहे, आता डीएडची प्रिन्सिपल आहे आणि पहिले सिनियर ज्युनियर कॉलेजची होती। 2 मिनिटात तुम्हाला सांगतो, लग्न झालं तेव्हा 800 पास, आता मी माझं बोललं पाहिजे। यस 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 जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो, आम्हाला 3 मुली 1 मुलगा झाला आणि जिल्हा परिषद गेली। आमचं काही तुम्हाला सांगितलं मी काही कमवलेलं नव्हतं। मग खाण्यापिण्याची पंचायत सुरू झाली, मग गंगा म्हणून ज्यांनी एमजीएम कॉलेज उभं केलं, छोटे काका ते एमजीएमचे सेक्रेटरी होते, त्यांनी ते उभं केलं। येस, त्यांनी मला 1000 रुपये महिना द्यायचा इथं। काय करू शिक, महिना 17 नंबरचा फॉर्म भरला, 17 नंबरचा, आणि मॅट्रिकची परीक्षा दिली। योगायोग असा की शिरसाट साहेबांच्या शेजारीच डीएड कॉलेज आलं, आणि त्यावेळेस डीएड कॉलेज म्हणजे 10वी नंतर डीएड होतं आणि 11वी 12वी इक्विव्हॅलंट होतं। आता कुठं दुसरीकडे शाळेत जायचं, इथंच ते आपलं हे केलं की झालं आपलं 11वी 12वी होऊन जाते, आणि म्हणून तिने डीएड केलं। डीएड केलं पण आमची 5वीला शाळा आहे आमची, त्या शाळेत भोसले सरांनी तिला इकडे होती ना, नाही शिवाजी 5वीची शिवाजी हायस्कूल होती ना ही पहिली, शिवाजी हायस्कूल। मग मी 8वीत होती तेव्हा ही शिवाजी हायस्कूलला नोकरीला लागली। मी 8वीत होती, मला पक्का आठवतं। शिवाजी हायस्कूल कारण लागल्यानंतर तेव्हाच झालं, पैसे घेणं गांधी साहेब तुम्ही होते, सगळ्यात मोठे गांधी, सगळ्या भावंड त्यांनी पण मला पैसे दिले। मी हो का, इथंच जातो।
हे असं झालं. तिनं मग डीएड केलं, नोकरी केली, नंतर BA केलं, पुन्हा BEd केलं, नंतर MA केलं. माझ्यापेक्षा जास्त. बघा क्या बात. एवढे पोरं झाल्यानंतर हो खरंच क्या बात. लाज वाटते जिल्हा आणि परिषद संस्थेचे सेक्रेटरी त्या सध्या या पूर्ण ह्याचं सगळं सेक्रेटरी पद त्यांच्याकडे आहे आणि ते सगळं कारभार ते पाहतात. म्हणजे एवढी मोठी संस्था आहे आणि सगळ्यांचं हे माझ्यावर दम देऊ लागले, त्यांना बोलू देऊ. लासू स्टेशन. नारळाच्या शेंड्या टाकायच्या. मी खूप सारं कोकोपीट आणते. आता बऱ्यापैकी कोकोपीट कमी मिळतं ना, मिळतं. तरी पण म्हणजे एकदाच खूप सारं आणून घेते. मग ते कोकोपीट आणि माझं हे खत हे मिक्स करून लावून टाकायचं. बस तेवढं करते. आणि माती काळी माती. हा ना, माती. हा ते मिक्सिंगचं प्रमाण सांगा ना कसं आहे. म्हणजे कसं कर अर्धा समजा 40% 20% असा अंदाज असं. मॅक्सिमम माती आणि बाकीचं. हा ते कोकोपीट जास्त जमत नसतं पण कोकोपीट थोडं वापरायचं आणि मग बाकीचं खत आणि माती जास्त प्रमाणात वापरायचं. माती असेल तर हे दोन मिळून. हा येस कारण का नुसतं कोकोपीट टाकलं ते पाणी आणि ओल राहते मग झाडं आपले सोडून जातात. नुसते कोकोपीटचे पण हो काही झाडाला लागतात तसे जे हँगिंगचे जे आहेत कुंड्या ह्याच्या हँगिंग त्यामुळे आपल्याला कोकोपीट मध्ये चालतात. पण विटाचे तुकडे पण टाकावे लागतात. माझ्याकडच्या ज्या कुंड्या फुटायच्या ना पहिले सगळ्या मातीच्या कुंड्या होत्या. त्या कुंड्या मी जपून ठेवते कारण तेच खाली टाकावं लागतं. येस फोडून ते चुरा त्याचं ते तुकडे करून. त्याच्यानंतर हे लागते. आणि साकलाला माझं गार्डनिंगचं दिलेलं आहे ते 15 दिवसाला येऊन करून जातात. पण त्याच्या व्यतिरिक्त ते गेल्याच्या नंतर मग मी सांगितलं ना गांडूळ खत आणि घरचं खत हे टाकत राहते. किती दिवसाला? 8-10 दिवसाला टाकत राहायचं. खर्च म्हणजे लीफ कंपोस्ट ना, याचं लीफ कंपोस्ट म्हणजे नीम खल्ली सारखंच झालं. हो इव्हन याच्यासोबत आता पाने आहेत पण लिंबोळ्याच्या वेळेस लिंबोळ्या असतात माझ्याकडे. तो पण खत छान. म्हणजे ते दोन्ही काम करत. मेडिसिनल पण आहे आणि खताचं पण. ते झाडलं की जमा करतात मुलं तिथे गोण्यामध्ये आणि मग ते 2-4 महिने झाले की त्याच्यात टाकून देतात. चला आज काय कोणाचे प्रश्न आहेत का? किचन वेस्ट मी पहिले करायचे पण आता नाही करत कारण ना घरात वास येतो आणि त्याला खूप त्या आळ्या वगैरे लागतात. नाही मी तुम्हाला त्याच्यासाठी आमच्याकडे जो एक खूपच छान युनिट आहे किचन वेस्टचा आणि त्याच्यात मी पर्सनल अनुभव सांगते. आता 1 वर्षभर केल्यानंतर मॅम काहीच नाही. तुमचे जे ड्रम आहेत ना त्या ड्रममध्येच फक्त खाली पेपर टाकायचं, नारळाच्या शेंड्या, किचन वेस्ट आणि तुमचा हा जो नीम पेंड आहे तो त्याच्यासोबत एक कल्चर भेटतं. 200 रुपयाला एक पॅकेट येतं आणि तो एकच चमचा टाका. 1 टीस्पून इज इनफ. मी तुम्हाला सांगते 6 महिन्यात इतकं सुपर्ब खत झालं माझं. एकदम पूर्ण भरवून झालं ते. त्याच्यातनं एकच बघायचं की यू डू नॉट पुट. आम्ही त्याच्यात पोळ्या वगैरेचा कचरा टाकत. मग मी तेच करते ना जे आपण फ्रुट्स आणि निवडलेल्या भाज्या, फ्रुट्सचा कचरा, केलीची सालं आणि पूर्ण व्हेजिटेबल्सचं. पण मी एकच केलं. त्याच्यात आता एक एक्सपर्ट आहेत जे आमच्याकडे मागच्या एका मिटिंगला आले होते. आर्किटेक्ट काय नाव आहे त्यांचं? देसाई. नो इज नॉट देशपांडे मॅडमचे भाऊ. स्मार्ट सर अभय स्मार्ट आणि अभय स्मार्ट लँडस्केपर आहेत स्मार्ट दिस टँक. तर खूपच सुंदर आहे ते. खालून काढत राहायचं फक्त वरून ढवळायचं. इतकं सोपं केलं मी की आता ना मागच्या वेळेस आम्ही नंदिनी मॅमकडे गेलो ना त्या दिवसापासून आमच्या बाईला सांगून दिलं की अब वो पाणी बी आता ती काय करते 2 दिवस ती पाणी कचरा जो फ्रुट्सचा आहे तो त्या पाण्यात ठेवतीये. ते काढून आम्ही एका चाळणीने त्या वेस्ट मध्ये टाकतोय आणि पाणी पूर्ण खताला झाडांना चाललंय. उन्हाळ्याचा तो पण यूज होतोय. मागच्या 15 दिवसात त्याच्याने पण खूप फायदा झालाय. तर हा जो वेस्ट आहे ना मॅम तो खूप म्हणजे त्यांनी स्मार्ट सरांनी त्यांच्या हॉलमध्ये ठेवला तो ड्रम. त्याला वास नाही, त्याला अळ्या नाही. तुम्ही काही टाका चालतं टाकला तर पटकन तुम्ही 6 महिने म्हणतात ना. नाही माझं ना काका ते माझे 3 महिने. हा ते सिंगल फॅमिलीमुळे तो वाढायला आणि तो एकदम वेळ लागतो. वेळ लागला त्याच्यामुळे. नाही तर तो होतो खत लवकर. तर तुम्ही करू शकता.
एक छोटा डेमो ना बायो एन्झाइम का भी जिसने सबसे ते त्या दिवशी वर्कशॉप मध्ये करू आपण. खंडेलवाल मॅडमकडे आहे ते, आपण त्यांचा डेमो तिथे ठेवूया. आपण त्यांनी केलेला आहे, तयार आहे तो. आपण वर्कशॉप मध्ये डेमो ठेवूया. वर्कशॉप में रख देते. चला चला आता क्लोज करू आपण. एक मिनिट सगळा ग्रुप फोटो काढूया सगळेजण भाऊ. असं तसंच बसा तुम्ही, तसंच बसा तुम्ही. हा ताई, हा थोडं पुढे घ्या. सर उलट ह्या बॅकग्राऊंडला घेऊ शकतो. सगळेजण नाही बसणार आता. क्रॉस एक फोटो सर ताई बसा. या सगळेजण या. असं लेडीज या साईडने, जेंट्स साईडने. इकडे या सर. असं या लेफ्ट साईडनं या. एक लवकर पटकन क्लोज फोटो. गोविंद मी काढतो आधी, तू नंतर काढ.